जातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही विजेते संघ आहेत। पहिल्या फेरीत जर विचार केला तर दोन्ही संघाने चांगला खेळ करत असताना विजयाने सुरुवात केली, परंतु त्या विजयात कोणता संघ सातत्य राखेल या सामना दरम्यान ते पाहायला मिळेल। टॉस जिंकला अरवली क्रिकेट संघाने 5 षटकांची लढत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय हुडावडा क्रिकेट संघाला। आणि सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो। एका बाजूने साकी इनला सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी नेहमीच क्रिकेट रसिक आतुर असतात, हुडावडे गावचा सुपुत्र दाजी नाईक आणि नॉनस्ट्राइक इन वरती लेफ्ट हँडर बॅटर अगदी सुरुवातीला संयमी खेळी करणारा परंतु त्यानंतर आक्रमक क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या संघाची रन मशीन विनय पावणूजी बॅटिंग साठी नॉनस्ट्राइक इनला पाहायला मिळतोय। धन्यवाद सुमित कासेकर सर। आपण पाहतोय तिसरी लढत या मैदानावरती देखील एका बाजूने हुडावडा क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अरवली क्रिकेट संघ। या दोन क्रिकेट संघ दरम्यानची लढत। प्रथम षटक क्रमांक बाबा बाकर यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू मिस टायमिंग फटका अवैध केलाय। नक्कीच चेंडूचा प्रवास देखील आपल्याला पाहतो माहिती स्वतः जातोय बाबा बाकर गोलंदाजी एंडवरती देखील प्रथम षटक क्रमांक आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजचा आपण पाहतो दाजीने फलंदाजचा आणि तोच प्रयत्न कुठेतरी फसला जातोय मैदानाच्या ठिकाणी आणि चेंडूचा प्रवास देखील ठीक निर्धाव पद्धतीमध्ये देखील घडला जातोय। पुढचा चेंडू यावेळेस घुटना टेकून तमाशा देखील दाखवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी आणि चेंडूचा प्रवास हा सेफ एंड मध्ये देखील झेल टिपला जातोय त्या ठिकाणी आणि पहिला हादरा बसले हुडावडा क्रिकेट संघाला दाजी नाईक माघारी परत बॅक टू द पॅव्हेलियन।
सांगता 6 चेंडूच्या संपत्तीनंतर अखेरची धावसंख्या तब्बल 3 धावा धावफलकावरती लॉस ऑफ मिळते तो म्हणजे वामन कावे यावेळेस पहिला चेंडू हलकासा स्टेअर करण्याचा प्रयत्न एकेरी धावसाठी देखील केला क्षेत्ररक्षक थोडासा हंबल झालाय आणि त्याच ठिकाणी पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव मिळाले आणि एकेरी धावची संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 4 धाव आहे. धावफलकावरती देखील आपल्याला पाहता मिळते लॉस ऑफ 3 विकेट्स देखील दुसरं षटक क्रमांक हे देखील मार्गदर्शक असताना मैदानावरती आपण देखील पाहतोय गोलंदाजी एंडवरती ऑन द स्क्रीन देखील वामन कावे देखील सज्ज झाले. आता मात्र स्ट्राईक देखील रोटेट केले तो म्हणजे फलंदाज सिद्धू या फलंदाजाने देखील स्ट्रायकिंग एंडवरती देखील आपण पाहतोय 5 षटकांचा मर्यादित सामना दुसरं षटक क्रमांक देखील पुढचा चेंडू यावेळेस देखील फटका सजवलाय. चेंडूचा प्रवास देखील चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण केले. दुहेरी धावचा देखील असेल प्रयत्न 2 धाव पूर्ण केले आणि परतीची सुरेख पैकी त्याच दरम्यान 3 धावा या सफलतेने पूर्ण केले जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावशील संघाची सांघिक धावसंख्येमध्ये देखील भर पडताना संघाची सांघिक धावसंख्या चालले तिला आपण विषम धावसंख्या आणि क्रिकेटच्या वाक्यामध्ये आठवड्याचे वार जसे 7 असतात ती धावसंख्या देखील आपल्या स्कोरिंग काउंटिंग मध्ये देखील 7 धावा देखील धावफलकावरती वडावडा क्रिकेट संघ देखील प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण देखील पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस नेक्स्ट टाइमच्या खूपच बाहेर चेंडू पंच दंडात्मक करताय आणि अतिरिक्त धावचे देखील खूण झाले मैदानावरती आणि अतिरिक्त धावनीशील संघाची सांघिक धावसंख्येमध्ये परत एकदा एकेरी धावशील भर देखील पडताना 8 धावा या देखील धावफलकावरती दुसरं षटक क्रमांक आपण पाहतोय. वामन कावळे देखील पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच प्रकारे बायच्या स्वरूपामध्ये देखील एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावनीशील संघाची सांघिक धावसंख्या तब्बल विषम धावसंख्या जिला आपण क्रिकेटच्या वाक्यामध्ये देखील संबोधतो ती 9 धावा यावेळेस धावफलकावरती देखील आपल्याला पाहता मिळत आहेत. दुसरं षटक क्रमांक आणि 3 चेंडूचा देखील खेळ झालाय तो मात्र समाप्त. अंतिम 3 चेंडूचा देखील खेळ असेल. मार्गाचा स्ट्राईक देखील रोटेट केलाय. सिद्धू या फलंदाजाने स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धू आपल्याला पाहता देखील मिळेल. यावेळेस मोठा फटका केलाय. त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूचा प्रवास देखील नो मॅच लँड मध्ये एकेरी धाव पूर्ण केले. दुहेरी धावचा देखील असेल प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याच दरम्यान देखील 2 धावा या सफलतेने पूर्ण केले आणि 2 धावेशील संघाची सांघिक धावसंख्या तब्बल पुढे सरसवत असताना संघाची सांघिक धावसंख्या चालले ती म्हणजे 11 धावा. धावफलकावरती एकीचा डबल गेम जिला क्रिकेटच्या वाक्यामध्ये पातळ चौधरीच्या भाषेमध्ये देखील संबोधली जाते ती 11 धावा. यावेळेस गोलवा टप्प्यात चेंडू ब्रह्मास्त्राचा देखील पूर्णपणे वापर केलाय. त्याचबरोबर खोदून देखील काढलाय एकेरी धावेसाठी देखील आणि धावसंख्या तब्बल 1 डझन धावसंख्या 12 धावा आहे. धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करताना वडावडा क्रिकेट संघ देखील आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान स्ट्राईक देखील रोटेट केले तो मात्र फलंदाज आपल्याला पाहता मिळतोय. विनय पाहुणोजी नमक फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती देखील. पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका अतिरिक्त उच्चाला पण पाहिले. चेंडूचे एकेरी धावसाठी देखील खेळ आहे आणि एकेरी धावांची संघाची सांघिक धावसंख्या देखील 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहता मिळते ती मात्र लॉस ऑफ 3 विकेट 13 धावा आहे. धावफलकावरती देखील 5 षटकाचा मर्यादित सामना खासदार चषक 2026 चा लढत संग्राम आणि आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील 3री लढत देखील वडावडा विपक्ष आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ 2 क्रिकेट संघांदरम्यान ही लढत देखील आपण मैदानावरती पाहतोय. अंतिम 3 षटकांचा देखील खेळ असेल मार्गदर्शक. तोपर्यंत ऐकूया ओव्हर टू डीजे.
तिसरं षटक क्रमांक गोलंदाजी एंड वरती देखील गोलंदाज आपल्याला पाहताना मिळतोय बाबा बाकर. तिसरं षटक क्रमांक. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका खोदून काढलाय. एकेरी धावेसाठी देखील बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच मिळाले आणि त्याच दरम्यान एकेरी धावण्याची संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 14 धाव आहे. धावफलकावरती तिसरं षटक क्रमांक आपण पाहतोय. मर्यादित 5 षटकांचा सामना पहिली इनिंग आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान तिसरं षटक क्रमांक आणि पहिल्या चेंडूचा वैयक्तिक खेळ झालाय समाप्त. अंतिम 5 चेंडूचा खेळ असेल. मार्गाचा स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धू आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस फटका देखील सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक किरदा पूर्ण केले त्याच ठिकाणी कच्चा क्षेत्ररक्षक आणि चेंडू चाललाय आउट ऑफ पावर. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. सीमा रेषा पार. 4 धावसाठी आलाय क्रॅकिंग चौकार. ओव्हर टू डीजे. पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका हवेत देखील गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी आणि झेल ड्रॉप केले जाते. मायभूमीला देखील स्पर्श केलाय चेंडूने आणि त्याच दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केले. त्या चेंडूवरती देखील सिद्धू याच्या फलंदाजी मार्फत देखील पाहताना मिळाला एक मोठा फटका देखील आणि त्याच दरम्यान सिंगल डबल कन्वर्ट करत असताना धावसंख्या देखील आपल्याला पाहताना मिळते. तीच म्हणजे 20 धावा या देखील धावफलकावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना वडावडा क्रिकेट संघ आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धेश टमक फलंदाज देखील. पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. पंचांकडे अपील आणि पंचांचा बोट हे अपयाच्या दिशेने देखील उंचावत असताना विकेट क्रमांक 3 सिद्धू बॅक टू द पेव्हिलियन परत असताना ओढावडा क्रिकेट संघाला परत एकदा बसलाय धक्का. आपण पाहतोय खासदार चषक 2026 रणज संग्राम आणि आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसरी लढत आणि तिसऱ्या लढती दरम्यान मी निखिल अडेलकर जमलेल्या क्रीडा रसिक प्रेक्षकांचे तहे दिलचे देखील स्वागत करतोय. आपण पाहतोय हाय व्होल्टेज धमाका आणि हाय व्होल्टेज ड्रामा. न्यू फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती देखील विशाल देखील आपल्याला पाहताना मिळतोय. तिसरं षटक क्रमांक आणि त्याच दरम्यान अंतिम 3 चेंडूचा देखील खेळ असेल. मार्गदर्शक यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका आहे आणि त्याचबरोबर रनआउटची देखील संधी आणि संधी न चुकवली आणि त्याचबरोबर रनआउटची देखील संधी ही आपल्या खात्यामध्ये देखील जोडून घेताना गोलंदाज देखील आपल्याला पाहत मिळतोय बाबा बाकर आणि त्याच दरम्यान विकेट क्रमांक 5 चा देखील हादरा बसलाय ओढावडा क्रिकेट संघाला. विशाल बॅक टू द पेव्हिलियन. ओव्हर टू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या ठिकाणी पदार्पण देखील करत असताना किरण नॉन स्ट्रायकिंग एंड मध्ये देखील आपण पाहतोय. तर स्ट्रायकिंग एंडला विनय पावणोची आपण पाहतोय. तिसरं षटक क्रमांक आणि त्याच दरम्यान देखील 4 चेंडूचा देखील साकेगा खेळ झालाय समाप्त. पुढचा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेरील चेंडू पंच दोन्ही यात समांतर करते. अतिरिक्त धावचे देखील गुण झाले आणि अतिरिक्त धावचे बोनसच्या स्वरूपामध्ये देखील 1 धाव मिळाले आणि एकेर धावची संघाची सांघिक धाव संख्या
तब्बल 21 धावा देखील धावफलकावरती देखील आपण पाहतोय. प्रथम तर फलंदाजी करताना ओढावडा क्रिकेट संघ देखील अंतिम चेंडूचा खेळ असेल मार्गदर्शक तिसरा षटक क्रमांक. पुढचा चेंडू यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केलाय खोदून काढल्या त्या फटक्यावरती एकेरी धाव मिळेल अंतिम चेंडूवरती देखील आणि अतिरिक्त पहिल्या चेंडूवरती धाव मिळेल आणि त्याच नंतर ही एकेरी धाव आणि त्या एकेरी धावशी संघाची सांघिक धाव संख्या डबल फिगर 22 धाव धाव फलकावरती प्रथमतः देखील फलंदाजी करताना ओढावडा क्रिकेट संघ आपण पाहतोय मर्यादित 5 षटकांचा सामना आणि तिसरा षटक क्रमांक झालाय समाप्त. 18 चेंडूच्या समाप्ती अखेर धाव संख्या तब्बल 22 धाव धाव फलकावरती लॉस ऑफ 5 विकेट्स. पेंडेकर साहेब देखील आपण स्पर्धेचा लाभ घेत आहे. विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती देखील यायचंय स्थानापन्न व्हायचंय आणि बसून देखील आपण या स्पर्धेचा देखील आनंद घ्यावा अशी मी निखिल आडेलकर तुमची मनापासून नक्कीच शुभेच्छा करतोय. चेन वरती देखील आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला विनय देखील सज्ज झालाय. पुढचा चेंडू यावेळेस गोलवर टप्प्यात चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रकारे फटका देखील बसलाय. एकेरी धाव मिळेल या चेंडूवरती आणि एकेरी धावची संघाची सांघिक धाव संख्या तब्बल 23 धाव आहे धाव फलकावरती देखील चौथा षटक क्रमांक आपण पाहतोय. मर्यादित 5 षटकांचा सामना आणि चौथा षटक क्रमांकाचा पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि ते 5 चेंडूचा खेळ असेल मार्गाचा स्ट्राईक देखील रोटेट केलाय तो म्हणजे किरण नामक फलंदाज या फलंदाजाने देखील स्ट्रायकिंग एंड वरती देखील आपल्याला पाहताना देखील मिळतोय. पुढचा चेंडू मिस टायमिंग फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत केलाय त्याचबरोबर क्षेत्ररक्षक देण्यात आणि विकेट क्रमांक 6 ओढावडा क्रिकेट संघाला परत एकदा धक्का बसतोय. मात्र किरण या फलंदाजा मार्फत किरण डगआउटच्या स्वरूपाच्या दिशेने माघारी परतत असताना बॅक टू द पॅव्हेलियन ओव्हर टू डिझाइन. आणि स्थानापन्न देखील व्हायचंय या स्पर्धेत मी तुमचं खूप खूप स्वागत करतोय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती देखील विधून आपण पाहतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका त्याचबरोबर चेंडूचा प्रवास देखील ब्रह्मास्त्राचा परत एकदा वापर केलाय ऋषी कुडव या गोलंदाजाने देखील चौथा षटक क्रमांक देखील आपण पाहतोय गोलंदाजी एंड वरती आणि चेंडूचा प्रवास देखील निर्धाव पद्धतीमध्ये घडलाय. 3 चेंडूचा सांघिक खेळ हा झालाय समाप्त. अंतिम 3 चेंडूचा खेळ देखील हा असेल मार्गदर्शक. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकच फटका देखील चाललाय निर्बंध क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी देखील आणि 2 धावेची संघाची सांघिक धाव संख्या तब्बल आपल्याला 25 धाव आहे धाव फलकावरती देखील. आणि स्पर्धेदरम्यान टेनिस क्रिकेट लाईव्ह चे लगातार 4 जागी देखील लाईव्ह आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान एक लाईव्ह देखील आपल्याकडे म्हणजे खासदार चषक केरवाडा आयोजित आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेदरम्यान घर बसून देखील सर्व प्रेक्षक वर्ग स्पर्धेचा लाभ घेत आहे. नक्कीच 1,500 प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा देखील लाभ घेत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत. आणि या चेंडूवर
अंतिम चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पंचाचा देखील इशारा आलाय नो चेंडूचा त्याच दरम्यान एकेर धाव पूर्ण केल्यात आणि टोटली नो चेंडूची एक धाव म्हणजेच दोन धावा या देखील गृहीत धरण्यात येतील आणि दोन धावेची संघाची सांघिक धाव संख्या 27 धावफलकावरती आता मात्र असेल फ्रीची नामी संधी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विनय पावणोजी नामक फलंदाज फ्रीची देखील नामी संधी असेल अंतिम चेंडूचा देखील खेळ हा असेल मार्गदर्शक चौथा षटक क्रमांक ऋषी कुडव देखील सज्ज झालाय पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका केलाय त्याचबरोबर क्षेत्ररक्षक आहे तैनात नीले सुरसुर करते स्क्रीन वरती आणि त्याच दरम्यान फ्रीची संधी असल्यामुळे ते झेलचं रूपांतर झालं नाहीये आणि त्याच दरम्यान एकेरी धाव पूर्ण केलेत आणि एकेरी धाव ही संघाच्या सांघिक धाव संख्येमध्ये जोडली जाते आणि त्याच दरम्यान धाव संख्या 28 धावा धावफलकावरती देखील चार षटकाचा खेळ झालाय समाप्त 24 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी देखील करत असताना ओढावडा क्रिकेट संघ तब्बल 28 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 7 विकेट्स देखील आपण पाहतोय अंतिम चेंडूचा असेल खेळ मार्गदर्शक नक्कीच चेंडू फुटलाय त्या ठिकाणी आणि पंचाचा इशारा येतोय डेड बॉलचा त्याच प्रकारे फ्रीची देखील नामी संधी असेल आणि त्याच बरोबर देखील अंतिम चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक चौथा षटक क्रमांक आपण देखील पाहतोय पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय नक्की चेंडूचा प्रवास देखील चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून यावेळेस देखील उडवलाय चेंडू चाललाय क्रॅकिंग षटकारीसाठी देखील 6 धावेची संघाची सांघिक धावसंख्या देखील बर पडताना देखील आपल्याला पाहताना देखील मिळते तीच म्हणजे धाव संख्या ही तब्बल 33 धावफलकावरती चार षटकांचा सामना झालाय समाप्त 24 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी देखील करत असताना ओढावडा क्रिकेट संघ आपण पाहतोय लॉस ऑफ 7 विकेट्स आणि धाव संख्या तब्बल 33 धावफलकावरती देखील अंतिम षटकाचा देखील खेळ असेल मार्गदर्शक येणार 6 चेंडूंमध्ये उडवडा क्रिकेट संघ कितपत धावापर्यंत देखील बदल मारेल हे देखील पाहणं गरजेचं असेल या स्पर्धेदरम्यान कारण आपण पाहतोय खासदार चषक 2026 रणसंग्राम आणि तिसरा दिवस आणि तिसरी लढत देखील या मैदानावरती देखील उडवडा क्रिकेट संघ विपक्ष आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ दोन क्रिकेट संघ दरम्यान ही लढत आपण देखील पाहतोय पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच प्रयत्न फसलाय त्याच ठिकाणी नक्कीच चेंडू टप्पा पडल्यानंतर देखील आत्मचं वळण पकडतोय टेक यष्टीरक्षकाच्या हातीमध्ये देखील आणि त्याच ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव अनसक्सेसफुल ठरते आणि त्याच दरम्यान रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील सुमित माघारी परतत असताना देखील आपल्याला पाहताना देखील मिळतोय आठवा हादरा देखील बसलाय उडाउडा क्रिकेट संघाला देखील सुमित याच्या नामामध्ये देखील नवीन फलंदाज मैदानाच्या ठिकाणी पदार्पण करत असताना प्रफुल्ल आपण पाहतोय त्याच्या प्रत्येक षटकारीसाठी देखील रोहन लोले याचकडून 100 रुपयाचं देखील पारितोषिक देखील आलंय पुढचा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू मिस टायमिंग फटका केलाय अवैध केलाय क्षेत्ररक्षक तैनात होता एकेरदा पूर्ण केले जोगबेरी दुबेरी जावेची पावलं देखील परतीची सुरेख पैकी त्याच दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांचा देखील इशारा आलाय
नो चेंडूचा आणि अतिरिक्त धाव देखील संघाच्या खात्यामध्ये देखील जोडली जातील म्हणजे टोटली 3 धावा खर्च केल्या त्या चेंडूवरती आणि 3 धावांची संघाची सांघिक धावसंख्या 36 धावा आहे. धावफलकावरती देखील आपण पाहतोय अंतिम षटक क्रमांक आणि त्याच दरम्यान नो चेंडूचा प्रवास देखील आपल्याला पाहताना देखील मिळालाय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू कार्पेट लाईनचा फटका खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव पूर्ण केलेत आणि एकेरी धावची संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 37 धावा धावफलकावर देखील आपल्याला पात्र मिळते. लॉस ऑफ 8 विकेट्स आपण पाहतोय. वडवडा क्रिकेट संघ प्रथमतः देखील फलंदाजी करत असताना अंतिम षटकाचा खेळ मार्गदर्शक असताना स्ट्रायकिंग एंडवरती देखील फलंदाज देखील आपल्याला पाहत्र मिळतोय. प्रफुल्ल नामक फलंदाज त्याचा प्रत्येक षटकारीसाठी देखील रोहन लोडे याचकडून देखील 100 रुपयाचं देखील पारितोषिक देखील आलंय. पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नो मॅच लाईन मध्ये चेंडूने 20 धावा घेतलाय. एकेरी धाव पूर्ण केलेत आणि एकेरी धावांची संघाची सांघिक धावसंख्या आपल्याला 38 धावा या देखील धावफलकावरती देखील आपल्याला पाहताना देखील मिळत आहेत. तिन्ही चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त. अंतिम षटक क्रमांक आपण पाहतोय इनिंगची सांगता करणारे षटक क्रमांक आणि त्याच दरम्यान स्ट्राईक देखील रोटेट केले. तो मात्र फलंदाज विनय पावलोजी आपण स्ट्रायकिंग एंड वरती देखील पाहतोय मैदानावरती. पुढचा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू यावेळेस बॅट फिरली आणि त्याच ठिकाणी एकेरी धाव मेल आणि एकेरी धावची संघाची सांघिक धावसंख्या 39 धावा धावफलकावरती देखील 4 चेंडूचा सांघिक खेळ झालाय समाप्त. अंतिम 2 चेंडूचा खेळ असेल मार्गदर्शक आणि त्याच ठिकाणी स्ट्राईक देखील रोटेट केलाय. प्रफुल्ल नामक फलंदाज त्याच्या प्रत्येक षटकारीसाठी देखील 100 रुपयाचं देखील पारितोषिक आलंय. रोहन लोडे याचकडून देखील पुढचा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू ब्रह्मास्त्राचा पूर्णपणे फायदा केलाय वापर देखील केलाय आणि त्याच ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील माघारी परतावं लागेल प्रफुल्ल फलंदाजाला. अंतिम षटक क्रमांक आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान देखील शेवटच्या चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक आणि नवीन फलंदाज आपण देखील पाहतोय. आंतरराष्ट्रीय खेळ सज्ज झालाय. पुढचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने फटका केलाय. चेंडूचा प्रवास देखील चाललाय. बाबा बाकर येतो स्क्रीनवरती. एकेरी धाव पूर्ण केले. दुहेरी धावाचा असेल तर प्रयत्न आणि 2 धावा सफलरित्या पूर्ण केल्या. अंतिम चेंडूवरती देखील आणि 2 धावांची संघाची सांघिक धावसंख्येचं खातं देखील हे आपल्याला पाहताना देखील मिळते. ते म्हणजे 41 धावा धावफलकावरती. आता मात्र असेल येणाऱ्या 30 चेंडूचा खेळ मार्गदर्शक आणि जमवावे लागतील. ते म्हणजे आरवली क्रिकेट संघाला 42 धावा पहिल्या इनिंगची झाली आहे सांगता. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची आपण लढत देखील पाहिल्याच मैदानावरती 41 धावांपर्यंत बदल मारलाय वडोदरा क्रिकेट संघाने आणि त्याचप्रमाणे 42 धावांचं देखील लक्ष आरवली क्रिकेट संघाचं देखील नेऊन ठेवलंय. येणाऱ्या 30 चेंडूचा असेल खेळ बाकी आपण पाहतोय. खासदार चषक 2025-26 रणसंग्राम विजय क्रिकेट क्लब केरवाडा आयोजित एक गाव एक क्रिकेट संघ टेनिस वर्ल्ड क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभमेळा भला मोठा आदित्य मैदानावरती येणाऱ्या 30 चेंडूचा असेल खेळ मार्गदर्शक आणि जमवावे लागतील. ते म्हणजे 42 धावा धावफलकावरती आणि तोपर्यंत नक्कीच कम बॉक्स मध्ये देखील नक्कीच बदल करूया. ऐकूया आडिले गावचा एक बुलंद आवाज अशोक नाईक सर यांच्या मार्गदर्शनावरून नक्कीच दुसरा आवाज मराठी समालोचन कक्षेचा आणि हिंदी समालोचन कक्षेचा एक बुलंद आवाज ऐकूया. सुमित कासेकर सर देखील या स्पर्धेदरम्यान जुले गेलेत. समालोचन कक्षेमध्ये देखील बदल करूया. कम बॉक्स मध्ये जुले जातील सुमित कासेकर सर आणि मी निखिल आडेलकर तुमची काही क्षणासाठी देखील रजा घेतोय. धन्यवाद.
धावांचं लक्ष या सामन्यात आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघासमोर उभं केलंय. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा विजय क्रिकेट क्लब केरवाडा व केरवाडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 20 संघांचा सहभाग आणि या 20 संघांदरम्यान हा क्रिकेटचा रणसंग्राम अगदी जर पाहिलं तर 10 तारीख पासून रंगला या क्रीडांगणावरती. 5 दिवस चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा हा प्रवास आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आणि या तिसऱ्या दिवसातील महत्त्वपूर्ण तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगले. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील अगदी YouTube वरती या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे सर्व दर्दी प्रेक्षक वर्ग अगदी घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक अगदी जर पाहिलं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेला प्रत्यक्षदर्शी उपस्थिती मैदानावरती देखील दाखवत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार सन्मानश्री नारायणरावजी राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन खासदार चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम. आजगाव क्रिकेट संघ कडधार आणि त्याचबरोबर सातोसी क्रिकेट संघ कडधार आपल्याला विनंती असेल आपल्या टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. बनवण्यात आले सन्मानश्री आशीर्वाद तुळसकर आणि सर्व श्रीकांत नाईक यांचं देखील आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या मेहनतीतून आपण पाहतो ही सुंदर अशी काँक्रीटची खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती फलंदाज आपलं कौशल्य दाखवतात, गोलंदाज आपली कल्पकता दाखवतात आणि या दोन मेहनती व्यक्तींचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. स्ट्राइकी एला वामन कावले, नॉन स्ट्राइकी एला यश कावले. बॅटिंग साठी गोलंदाजी मार्क वरती पुढावडा एक्सप्रेस सिद्धू परब पावसाच्या पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती सज्ज राहतील. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला बॉल वामन तयार. पहिलाच बॉल वेगात टाकलाय, सन्मान दिलाय, चांगला प्लेसमेंट, बॅक टू द बॉलर, फटका खेळाय. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल जर पाहिला तर गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा स्किड झालाय, वेग पाहायला मिळाला बॉल वरती आणि त्याचमुळे तो सर्वात देखील दिलाय. पहिलाच बॉल वर 52 ने डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज सिद्धू परबने. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने फटका, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय लॉन बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिला मोठा फटका या डावातील आणि पहिल्या धावा देखील चौकार वामन कावलेच्या बॅटमधून येत असताना मैदानात पाहायला मिळतोय. पलकावरती पावपेच्या षटकातील पहिला मोठा फटका वामनने खेळलाय सिद्धू परबच्या अगेन्स्ट. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट पुलचा फटका ऑनसेटला मिळवला. क्षेत्ररक्षक दाजी नाही घेत आहेत. प्रयत्न खूप चांगले झाले, चेंडू रोखलाय परंतु एक धाव बनेल्या बॉलवरती वामनच्या बॅटमधून सिंगलने सांघिक धावसंख्या 5 धावा धावपलकावरती. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर वामनने तो सन्मान दिलाय परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्याचे आक्रमक इरादे त्याने स्पष्ट केले, चौकार खेचला आणि तदनंतर त्या सिंगलने स्ट्राइक रोटेट केलाय. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, सेन्सिबल आणि त्याचबरोबर अटॅकिंग क्रिकेट. सिंगल स्ट्राइक वरती बॅटर यश तयार राहतील, पहिलाच बॉल फेस करतील. यावेळी मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय, मिडॉ आपला क्षेत्ररक्षक आहेत दाजी नाईक जज करतायत परंतु झेल जर पाहिला तर नो मॅन्स लँड मध्ये विसावलाय. अगदी सूर्याची प्रखर किरणे नजरेवरती आले आणि त्याचमुळे कुठेतरी जर पाहिलं तर थोडस मिस जजमेंट ते झील देखील पाहायला मिळाले आणि हेच दाजी सांगतायत देखील लॉंगॉनला तैनात होते विदुल. परंतु विकेट खूप महत्वाची. हुडावडा क्रिकेट संघाला 42 धावांचा बचाव करायचा असेल तर विकेट सातत्याने घ्यावा लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि ती संधी देखील गोलंदाज सिद्धू परबने निर्माण केली परंतु संधी जर पाहिले तर गमावले. क्षेत्ररक्षकाकडे एक धाव त्यावरती आणि एकेरी धावाने सांघिक धाव संख्या 6 धावा धावपलकावरती. 42 चा पाठलाग, पावपेचा पहिला षटक गोलंदाज तयार, स्ट्राइक इन वरती वामन तयार. ऑन साइडला चांगला फटका खेळा, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल आता करतो लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेने. चेस मैदानाच्या आतमध्ये शर्यत लागली, चेंडू अडवण्यासाठी दाजी नाही घ्यायची परंतु फटक्यावरती ताकद, टायमिंग वामनच्या बॅटमधून डावातील हा दुसरा क्रॅकिंग दमदार चौकार.
सुरुवातीच्या पावप्याच्या षटकात अगदी जर पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळालेत. आक्रमक क्रिकेट वामन खेळ आहे. सिद्धू परबच्या विरोधात 42 तो पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दिलंय. यावेळी ओव्हरपिच चेंडू तगडा फटका ऑन साइडला मिड विकेटला खेळ आहे. टायमिंग प्रॉपर ताकद फटक्यावरती चेंडू एक्झिक्यूट केलाय मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर स्टँड ऑन डिलिव्हर 6 धावांसाठी षटकार वामनच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये 42 तो पाठलाग अगदी सोपा बनवणार आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती सुचित सावळे येत आहेत. पहिलाच बॉल यशच्या बॅटमधून जर पाहिला तर मिस टायमिंग फटका, परंतु ऑन साइडला मिड विकेटला जोपर्यंत चेंडू रोखण्यात येईल 1 धाव मेल यशला आणि एकेरी धावाने सांघिक धाव संख्या 17 धावा धावपलकावरती. विनंती पुन्हा एकदा आपण करतोय आजगाव क्रिकेट सगळ्याकडे धर आणि त्याचबरोबर सातोस क्रिकेट सगळ्याकडे धर. आपण टॉस साठी या, आपल्यासाठी या अंतिम पुकार असेल. एक या धावाने सांघिक धाव संख्या 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 42 चा पाठलाग विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 23 चेंडूवरती सिंगल स्ट्राइक इन वरती बॅटर वामन कावले तयार. यावेळी फटका पिच खेळ्या हवे चेंडू खेळ आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये लवंगापूर क्षेत्ररक्षक बिदुले त्या चेंडू रोखण्यासाठी परतीची फेकी जोपर्यंत करण्यात आले 1 धाव मेल या बॉल वरती आणि एकेरी धावाने सांघिक धाव संख्या देखील आता हळुवारपणे जर पाहिलं तर आकार घेत्या धावपलकावर 18 धावा. चांगली फलंदाजी वामन कावल्या बॅटर कडून आक्रमक क्रिकेट आणि त्या बरोबर जर पाहिलं तर अगदी संयमी क्रिकेट सिंगल डबलचं क्रिकेट मैदानात खेळ आहे. चांगला बॉल अडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा तो प्रयत्न फलंदाज यशचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी ओव्हरपिच चेंडू फटका हवेत खेळला मिस टायमिंग फटका लावूनला क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न झेल साठी झाले. बिदुल होते लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर प्रयत्न झेल साठी जरूर झालेत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर शरीराचा काही भाग अगदी जर पाहिला तर बाउंड लाईनच्या दिशेने देखील होता. चांगला अटेम्प्ट पाहायला मला चेंडू रोखण्यासाठी बिदुलचा. बॉल सेफ केलाय चेंडू रोखलाय बिदुल्याने. अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्या उंचीचा फायदा उठवलाय. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघत होता त्या चेंडूला रोखण्यात आला. 2 धावा मिळतात. पंचांचा इशारा आलाय आणि या 2 धावाने सांघिक धाव संख्या देखील आपण पाहतो धावपलकावरती परावर्तित 20 धावा. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अगदी सुंदर कॅमेरावर आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव मिळेल सिंगलच धाव्या बॉल वरती आणि एकेरी धावाने सांघिक धाव संख्या देखील ती बदलेल धावपलकावरती 19 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण संघाच्या विजयात खूप महत्वाचं असतं. लेग ब्रेक चेंडू पुलचा फटका स्पेलिंगला खेळा टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चेंडू रोखलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न झेलसाठी, परंतु पाहिला की चेंडू जर पाहिला तर नक्कीच अगोदर पडतोय आणि त्याचमुळे स्वतःला सावरत असताना चेंडू रोखलाय. एकेरी धावाने सांघिक धाव संख्या 20 धावा धावपलकावरती सिंगल स्ट्राइक इन वरती लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला यश पाहायला मिळतात. ओ चांगला बॉल स्विंग आणि मिस पडल्यानंतर हलकासा बाहेर वळाय आणि त्या ठिकाणी विकेट किपर विनय पावणेजी यांचं देखील चातुर्य पाहायला मिळाले. स्टंपिंग केलंय, पहिला विकेट गमावलाय. आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाने यश माघारी परततात. बागठुदी पवेलियन 1 बाद 20 धावा धावपलकावरती पाठलाग 42 या धावसंख्येचा.
संघ आपल्यासाठी अंतिम कॉल असेल टॉस साठी, नाही तर आपण समोरचा संघ कर्णधार जो उपस्थित झाला त्याच्यासाठी आपण टॉस देखील देणार आहोत. आसगाव क्रिकेट संघासाठी अंतिम पुकार आहे. गोलंदाजीत बदलाव झालाय. ओव्हर नंबर 3 साठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज. पहिल्या सामन्यात अगदी जर पाहिलं तर 4 विकेट या गोलंदाजाने आपल्या संघासाठी मिळवले होते. विशाल नाईक येतात स्ट्रायकिंग एंडवर, तर बॅटर वामन कावले नॉन स्ट्रायकिंग एला. वन डाऊन बॅटर म्हणून दाखल झालेत प्रणय बाकर. 18 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता कंपल्सरीची हा नियम या स्पर्धेचा. पहिलाच बॉल शोडामपूलचा फटका मिडॉनच्या डोक्यावर लॉंग ऑनला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना दाजी नाही घेतात स्क्रीनवरती चेंडू रोखण्यासाठी एकच धाव मिळेल. अगदी काही क्षणासाठी जर पाहिला तर चेंडू हवेत मिडॉनला क्षेत्ररक्षकाचा अगदी अथक प्रयत्न झेल घेण्यासाठी, परंतु एक या धावेने स्ट्राईक रोटेट केल्या. सांघिक धावसंख्या बदलल्या धावपलकावरती 21 धावा, एक गडी बाद होत असताना 42 धावसंख्येचा पाठलाग अर्धा पल्ला तर सर केलाय आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाने, परंतु या विजयासाठी अजूनही अर्धा पल्ला सर करणं बाकी. यावेळी बेगात टाकलाय हुकचा फटका, चेंडू हवेत खेळलाय. स्पेलिंगला क्षेत्ररक्षक आहेत तैनात, जज करतायत, पोहोचले झेल खाली, विकेट आली आहे. फलंदाज प्रणय बाकर बाघारी परतील बाक टू दी पविलियन. पहिल्याच बॉल वरती जर पाहिलं तर एक धाव, परंतु दुसऱ्या बॉल वरती विकेट विशालने मिळवले. विकेट टेकर गोलंदाज आहे. संघाच्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास विशाल वरती आणि त्या विश्वासाला अगदी साध्य ठरवणारी गोलंदाजी विकेट घेऊन दिली आपल्या संघासाठी. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अनुप मातोंडकर मागील सामन्यातील हिरो, 21 धावांची अगदी जबरदस्त बॅटिंग अनुपने मागील सामन्यात साकारली होती. याही सामन्यात अनुपला आता वामन कावले यांची साथ द्यावी लागेल एक चांगली खेळी करण्यासाठी, आपल्या संघासाठी त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी चांगली कामगिरी करणं अपेक्षित. गोलंदाज तयार विशाल नाईक लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी खराब चेंडू डाव्याशीच्या बाहेरचा चेंडू सोडून देण्यात आलाय. पंच वळतायत, इशारा करतायत, दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेचा अतिरिक्त धाव मिळतील संघाच्या खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या देखील बदलेल धावपलकावरती 22 धावा. अडवा बाटने फटका खेळा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धू परब त्या चेंडू रोखण्यासाठी, परंतु या दरम्यान एक धाव बनेल. अनुपच्या बाटपुरवाने सिंगलला सांघिक धावसंख्या 23 या आकड्यावरती. 42 चा पाठलाग 5 षटकांची लढत. सुरुवातीला जर पाहिलं तर वामन कावले याचं आक्रमण पावपेच्या षटकादरम्यान, परंतु दुसऱ्या षटकात सुजित सावळे याचं कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू देखील सुजित सावळे या गोलंदाजाने मिळवून दिलाय आणि संभाव्य धावसंख्येला ते रोधकता लावणारा षटक. आणि जर पाहिलं तर तिसऱ्या षटकादरम्यान विकेट टेकर गोलंदाज विशाल नाईक याची देखील चांगली कामगिरी आपण गोलंदाजीत पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल सोडून देण्यात आलाय. पंचांकडे नजरा फिरल्यात. स्पेअरचा इशारा पंच कळवतात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. उजव्याशीच्या बाहेर बराचसा बाहेर वळणारा चेंडू दंडित केलाय पंचाने. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत झालेले वाढ धावपलकावरती 24 धावा. विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. तिसरा षटक आपण पाहतोय जे प्रगती पदावरती विशाल नाईक सज्ज झालेत गोलंदाजी मार्गवर. ओ चांगला बॉल पहिल्यानंतर हलकासा स्विंग झालाय. ऑनसेटला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज वामन यांचा, परंतु बॅटला न लागता चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा वामनसाठी वेदना देणारा चेंडू विशाल नाईक यांचा डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकात. मोठ्या फटक्याने तर रोखल्या, परंतु सिंगल डबल धावा घेण्यासाठी देखील आता प्रयत्न करावे लागतात फलंदाजांना. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे तो नॅचरल स्विंग देखील, परंतु ज्याप्रमाणे बोटं फिरवले जातात चेंडूवरती फलंदाज फसवण्याचा प्रयत्न.
यावेळी मिस्टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय, विकेट किपर आले झेल खाली, एक साधा सोपा झेल. सेट बॅटर वामन कावले अगदी चांगल्या फॉर्म मध्ये मैदानाच्या आतमध्ये होते या सामन्या दरम्यान. त्यांना माघारी पाठवण्यात आलं बागपुदी पवेलियन. 3 बाद, सांघिक धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग साठी पाहतो. दाखल झाले स्ट्राइक इन वरती निलेश सोनसूरकर. या संघातील एक विस्फोटक फलंदाज आहेत, परंतु आता या क्षणाला जर पाहिलं तर निलेशला आपल्या संघासाठी चांगली खेळी करावी लागेल. 13 चेंडू विजयासाठी करायच्यात, 18 धावा अंतिम चेंडू या षटकातील. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल शॉट, पुलचा फटका, स्पेलिंगला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते झेल साडे. तो हाफ चान्स देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु क्रिकेटमध्ये या क्षणाला हाफ चान्स देखील आपल्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं खूप महत्वाचं संघासाठी. 1 धाव मिळाली अंतिम चेंडूवरती. एकेरी धावने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. पाटलाग 42 या धावसंख्येचा येणारा 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. स्पर्धेदरम्यान आगमन होतोय पराग पडबळ यांचं. विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असरस व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या दरम्यान. गोलंदाजीत बदलाव चौथ्या षटकासाठी. गोलंदाजी मार्कवरती आलेत सिद्धू परब. स्ट्राइक इन वरती निलेश. सिद्धूचा पहिलाच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. खांद्याचा चांगला वापर केला. गोल्डन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर ज्याप्रमाणे वेग पाहायला मिळाला अगदी फलंदाज निलेश सोनसूरकर यांना देखील बीट करत असताना, सरप्राईज करत असताना चेंडू विकेट किपर विनय पावणोजी यांच्या हातामध्ये स्थिरावलाय. डॉट बॉलने सुरुवात केली या चौथ्या षटकाची. परत एक वेळा अगदी जर पाहिला तर तिखट मारा, बाउन्सर चेंडू. पंचांचा इशारा 1 फॉर द ओव्हरचा सिद्धू परब साडे. परंतु सुरुवातीच्या 2 बॉल वरती जर पाहिलं तर सिद्धूने आपला वेगाचा वापर केलाय. अगदी खांद्याचा देखील चांगला वापर करत असताना फलंदाज निलेश याला दोन्ही सलगचे चेंडू बीट होत आहेत. निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्या स्थिरावल्या 25 धावा धावफलकावरती. येणारा 10 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, क्रॅकिंग फटका, डीप स्वीपर कव्हरला. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे निघालाय. 6 धावांसाठी षटकार निलेशच्या बॅटमधून सिद्धूच्या अगेन्स्ट. अगदी वेगावरती जर पाहिलं तर क्रॅकिंग फटका, इनसाइड आउट, स्वीपर कव्हर फिल्डरच्या डोक्यावरून डिपॉझिट केला. हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकाने सांघिक धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. वेगाच्या विरोधात देखील मोठे फटके खेळण्याची ताकद निलेश दाखवत आहेत. मागील चेंडूवरती षटकार, परंतु यावेळी जर पाहिला तर बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. सरप्राईज केलं. थोडं आश्चर्याचा धक्का देणारा चेंडू निलेशसाठी डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक तेरे तो एक मेरे असं बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आणि फलंदाज निलेश याच्या दरम्यान राहिले. धाव चेंडूने 31 धावा धावफलकावरती. यावेळी मिस्टामिंग फटका, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जज करतात. पोहोचले झेल खाले. स्पेल एक क्षेत्ररक्षकाकडून चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली.
अगदी विकेटची संधी साधा सोपा झेल सुमित त्या ठिकाणी तैनात होते स्क्वेलेगला, परंतु एक साधा सोपा झेल देखील स्वतःसाठी कठीण बनवलाय, झेल सोडलाय की हा सामना सोडलाय हुडावडे क्रिकेट टीमने। 2 धावेने सांघिक धावसंख्या 33 धावा धावफलकावरती। विजयासाठी अजूनही करायच्या 9 धावा। आरवली क्रिकेट संघाचा अगदी आक्रमक विस्फोटक फलंदाज ज्याच्या बाटमधून एक मोठा फटका आलाय त्याला जीवनदान मिळालंय। स्ट्राइकिंग एंडला निलेश तयार, गोलंदाजी मार्कवरती सिद्धू तयार, राईट अप राऊंड विकेट। यावेळी पूल केलाय आणि पूल सक्सेसफुल, पॉवरफुल देखील। स्क्वेलेग बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू लांब असला खूप दूरवर पाठवलाय। 6 धावांसाठी षटकार निलेशच्या बाटमधून मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या 39 धावा धावफलकावर। विजयासाठी 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता। झेल सुटल्यानंतर अगदी गणित कशी बदलतायत हे मैदानाच्या आतमध्ये या सामन्यादरम्यान निलेशने दाखवले। त्याला जीवनदान मिळाले लगेचच्या दुसऱ्याच बॉलवरती निलेशच्या बॅटमधून अगदी दमदार क्रॅकिंग षटकार स्क्वेलेग बाउंड लाईनच्या बाहेर आणि त्या षटकाने पूर्णपणे हा सामना आता सोपा बनलाय आरवली क्रिकेट संघासाठी। कॅचेस विन दिस मॅचेस विन हे नेहमीच म्हटलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। सुटलेल्या झेल नंतर तो षटकार आणि सामन्याचं समीकरण बदललंय। 6 चेंडू 3 धावा गोलंदाजासाठी अंतिम देश षटकासाठी आलेत विनय पावणूजी। स्ट्राइकिंग एंड वरती बॅटर अनुप तयार। पहिलाच बॉल कटकड्याचा प्रयत्न, बॅटची किनार घेतली आहे। विकेट किपर यांचा मिळालेला सहारा। पहिल्याच बॉल वरती विकेट विनय पावणूजी यांनी मिळवले आपल्या संघासाठी। अनुपला माघारी पाठवलाय डगआउटच्या दिशेने। चौथा धक्का बसतोय आरवली क्रिकेट टीमला। 4 बाद सांघिक धावसंख्या धावफलकावरती 39 धावा। बॅटिंग साठी ओमकार चिपकर। स्ट्राइकिंग एंडला 5 बॉलवरती 3 धावा करायच्या आहेत। असं म्हणतात ना की यश नशिबाने मिळत नाही तर ते मेहनतीने आणि संघर्षाने मिळत असताना, त्यामुळे आज हुडावडा क्रिकेट संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी ती मेहनत अधिकची करावी लागतील। प्रयत्न हे अधिकचे करावे लागतील। गोलंदाज तयार विनय पावणूजी। यावेळी चांगला बॉल बॅक टू द बॉलर, फटका खेळा फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, विकेटचं पतन। अजून एक फलंदाज डगआउटचा शिकार बनेल। ओमकार चिपकर माघारी परततायत। सामना अजूनही संपलेला नाही। 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता। कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेचा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पुन्हा एकदा या सामन्यात रंगत वाढते, रोमांचकता वाढते। 4 चेंडू आणि 3 धावा करायच्या आहेत आरवली क्रिकेट टीमला। नॉन स्ट्राइकिंग एंडला राहतील स्ट्राइकिंग एंडला निलेश सोनसूरकर, ज्या बॅटरने या सामन्याला कलाटणी दिली। आरवली क्रिकेट संघाच्या बाजूने हा सामना पूर्णपणे सोपा बनवलाय। स्ट्राइकिंग एंडला निलेश तयार राहतील। 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता। गोलंदाजीत ते कमबॅक विनय पावणूजी यांचं देखील। ओ चांगला बॉल खोलवर टप्प्याचा क्रॉस मेडेड फटका खेळण्याचा प्रयत्न। अजून एक डॉट बॉल आलाय आणि आता समीकरण 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता। काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय। विनय पावणूजी यांची भेदक गोलंदाजी या अंतिम देश षटका दरम्यान हुडावडा क्रिकेट टीम साठी अगदी विजयाचे दरवाजे उघडताना देखील पाहायला मिळतील। यावेळी पूल केलाय
प्रॉपर ड्रायव्हिंग ताकद देखील या फटक्यावरती चांगलीच पाहायला मिळाली. मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू पाठवलाय निलेशने 6 धावांसाठी. षटकार ठोकत असताना सामना केलाय समाप्त निलेशने. आरवलीश्वर आरवली क्रिकेट टीम साठी सलगचा दुसरा विजय आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान. 42 धावांचा पाठलाग सामना अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मैदानात रंगलाय, परंतु तो विजय खेचून आलाय आरवलीश्वर आरवली क्रिकेट टीम साठी. निलेश सोनसूरकरने 3 कमालीचे षटकार. निलेशच्या बॅटमधून वैयक्तिक 22 धावांचं योगदान आपल्या टीम साठी निलेश सोनसूरकरचा पाहायला मिळाला आणि 42 धावांचा तो पाठलाग अगदी यशस्वीरित्या करत असताना आरवलीश्वर आरवली क्रिकेट टीम